नमस्कार, माझं नाव आप्पाजी पाटील आणि माझा यूट्यूब चॅनल आहे ब्रह्मांड म्हणून. तर मी फक्त मुलींचेच आईवडील आणि ज्यांना मुलं मुली कोणी नाही अशाच लोकांचा इंटरव्ह्यू घेतो, कारण की तीच लोक माझ्यासाठी VIP आहे आणि ती लोक सुरक्षित तर देश सुरक्षित असं माझा अंदाज आहे. मग काल आमचे भाऊ भेटले, त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतलेलं होतं. मग ते म्हणाले की त्यांच्यापेक्षा तू दुसऱ्यांचा इंटरव्ह्यू घेण्यापेक्षा मी तुझा एकदा इंटरव्ह्यू घेतो, तुझे प्रश्न आहेत ते कसे सांगशील, ते काय करणार. मग त्याने ते थोडे प्रश्न काढलेत मी की मला विचारण्यासाठी. मग ते त्यांचे विचारतील प्रश्न मला. तर माझा पहिला प्रश्न असा आहे, ब्रह्मांड नावाचे यूट्यूब चॅनल काय म्हणून काढायचा विचार आला मनात? ब्रह्मांड नावाचं यूट्यूब काढायचं म्हणजे मला आमच्या देशाची संस्कृती आहे की विश्वचे आपले कुटुंब म्हणजे वर्ल्ड इज माय फॅमिली, म्हणजे पुऱ्या संसाराला आपलं कुटुंब मानतं आहे, परिवार मानतं आहे. त्यासाठी मला ते आवडलं की पुऱ्या जगातलाच आम्ही आमची कुटुंब मानतो. त्यासाठी मला ते शब्द चांगला आवडला म्हणून मी ब्रह्मांड म्हणून नाव ठेवलेलं आहे. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की मुलीच्या आईवडिलांचं आणि ज्यांना मुलगा किंवा मुलगी नाही त्यांचंच का म्हणून इतरांचं का नाही? कारण की मुलगी ही सगळे म्हणतात की बेटी बचाव, आमचे प्रधानमंत्री म्हणतात की बेटी बचाव, कोणी कुठल्या पार्टीला महिलांसाठी सुविधा द्यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी माझ्या हिशोबानं मुलीच आहेत, कारण की आता सध्याच्या जगात सगळ्यांना मुलगा पाहिजे. तर मुलगी म्हणजे सगळ्यांना बहीण पाहिजे, आई पाहिजे, बायको पाहिजे, परंतु मुलगी नको आहे. मुलगी पण त्यांना पाहिजे, परंतु किती एक मुलगी चालते. तर का? कारण की समाजामध्ये ते हे एक कुप्रथा झाली की वंशासाठी मुलगा पाहिजे. मग त्या लोकांसाठी ती लोक बाजूचे म्हणतात बघ मुलगाच नाही आला, मुलगाच नाही, ह्या उद्देशाने त्यांचं मन खचून जाऊ नये. आणि ती लोक माझ्यासाठी VIP आहेत, म्हणजे त्यांचंच इंटरव्ह्यू घ्यायचं असं माझा हिशोब आहे. तर माझा तिसरा प्रश्न असा आहे, भारतात जवळजवळ 10 लाख यूट्यूब चॅनल आहेत, त्याच्यात तुमचं वेगळं कसं काय? कारण की आता भारतात भरपूर असे 10 लाख यूट्यूब चॅनल आहेत, हे आहे. परंतु त्याच्यात वेगळं करण्यासारखं म्हणजे प्रत्येकाला कुठल्या जातीवरती कोण यूट्यूब चॅनल काढतं आहे, कोण धर्मावरती काढतं आहे, कोण कुठल्या प्रोडक्टसाठी काढतं आहे, कोण आणि इतरच कोण डान्ससाठी, कोण वेगवेगळ्या पद्धतीने काढतात. परंतु माझं एक विशिष्ट चॅनल म्हणजे हे 10 लाखमध्ये एक पण चॅनल नसणार की ते फक्त मुलींच्याच आईवडिलांचं आणि मुली कोणी नाही ह्या लोकांचं आवाज सरकारवर पोचण्यासाठी. म्हणून मला हे चॅनल माझं ह्या 10 लाखापेक्षा एक वेगळा आहे, म्हणजे 10 लाख एक साईडला आणि माझं एक चॅनल एक साईडला, असा माझा अंदाज आहे. आणि लोकांना ते आवडेल अशी माझी आशा आहे. तुमची सरकारकडे काय मागणी आहे? आता हे यूट्यूब चॅनल काढायचं म्हणजे तसं मी एकटा बोलून आणि तसं तो सरकारपर्यंत पोचू शकत नाही, परंतु ह्या चॅनलतर्फे लोकांना कुणाला आता तसं म्हणजे सगळ्यांनाच आवडताच नाही की जे हे केलं आहे बरोबरच आहे, कोणाला नाही आवडणार, कोणाला आवडणार. परंतु माझ्या हिशोबानं ते मुलींच्याच आईवडिलांना काहीतरी सरकारनं द्यायचं ह्याच्यासाठी म्हणून सुविधा ज्याचा आता धर्मावरती आहे, तो जातीवरती, ह्या जातीसाठी एवढं फ्री आहे, त्या धर्मासाठी हे फ्री आहे. परंतु जे खरंच गरीब आहेत, ज्यांना मुलीच आहेत किंवा मुलंच नाहीत, समजा ज्यांना मुलं नाहीत, तीच लोक गरीब असतात असं माझा हिशोब आहे. त्या माझ्या हिशोबानं त्या सरकारनं त्या लोकांसाठी काहीतरी द्यायला पाहिजे अशी माझी एक मागणी आहे. ते सरकारकडे डिमांड आहे. आणि सरकार मेन म्हणजे माझी सरकार सर्वात मोठी मागणी म्हणजे जे आरक्षण मिळतं आहे भारत देशामध्ये, जे आरक्षण मिळतं आहे रिझर्वेशन, ते फक्त मुलींच्याच आईवडिलांनी आणि मुलं नाहीत त्याच लोकांना द्यायचं आरक्षण. ते पण 60% आरक्षण, पुरंचं पुरं. आणि त्या लोकांना एक
तर जो अर्ध्या लोकांना महिलांसाठी थोडं सरकार पेन्शन चालू करतं आहे. मग तेच त्यांना देण्यापेक्षा आमचं डिमांड आहे की कमीत कमी 1 लाख रुपये द्यायचा महिन्याला त्या ज्यांच्या मुलीच आहेत त्यांना. कारण की तेवढं काय जमणार नाही 1 लाख रुपये, तरी पण एक कारण की सरकार आम्हाला देऊन चालणार, सरकार देश बस सांभाळायचा आहे. पण त्यातलं ते थोडं तरी अंदाज देतील असे आशा आहे. त्या 1 लाख रुपये म्हणजे आल्याबरोबर आम्हाला देणं खरं एक डिमांड हा बाबा होऊ शकतंय का एवढ्यापर्यंत. कारण की सगळ्यांना जाती जमात थोडे 100पैकी फक्त 5% लोक आहेत ती. गावामध्ये तुम्ही कुठे पण काढा की गावामध्ये सिटीमध्ये कुठे पण घातलं 100 लोकांचं फक्त 5% लोक आहे. मग 100 लोक देण्यापेक्षा 5% लोकांना दिला तर ती लोक बस मजेमध्ये राहतील आणि ज्यांना मुलं आहेत ती पण लोक चांगली मजेमध्ये राहतील, आनंदात राहतील. जर मुलीच्या आई वडिलांना आणि मुलं नाहीत त्या लोकांना जरी आरक्षण मिळालं तर बाकीच्या काय करायचं? कमी जातीवरचे रिझर्वेशन मिळतं, धर्मावरती रिझर्वेशन मिळतं आहे, त्या हिशोबानं आरक्षण बंद करायचं असं तुमचं म्हणणं झालं? नाही, माझं आरक्षण बंद करायचं ह्याच्यात शब्दच नाही. कारण की रिझर्वेशन हे बंद करायचं नाहीच नाही. कारण की रिझर्वेशन कुठलं आहे? जातीवरती आहे, धर्मावरती आहे. मी तर सरळ आता SC ST-साठी 20-30% आहे. मी सरळ सांगायला की 60% द्यायचं म्हणून. मग कमी कुठे करू म्हणतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारत देशामध्ये हिंदूलाच आरक्षण नाही, ते 60% आता थोड्या काय म्हणजे जातीमध्ये. मी धर्माचं लोक आणि मुसलमाना पण आरक्षण माझे डिमांड आहे की मुसलमान द्यायला पाहिजे. कारण की मुसलमान लोकांना सुद्धा देशामध्ये दुय्यम दर्जाचं म्हणतात. मुसलमान, ख्रिश्चन, जे जैन बौद्ध धर्म आहे ते सगळे इतर धर्मांना, कारण की त्यांना ते भारताचे दुय्यम दर्जाचे म्हणजे हे ते देशाचं माझ्या हिशोबानं तर ते देशाचे मालिकच आहेत. कारण की जो जन्माला येत आहे तो आमच्या देशाचाच माणूस असतंय कोणी पण. आणि मेन म्हणजे आमच्या देशामध्ये असं आहे की आता 10%